रुईयानी सगळंच पाहिलंय, सगळंच पाहायला मिळतं. त्या कट्ट्याबद्दल काय सांगाल, मुंबईबद्दल काय सांगाल? ऍक्च्युली मी आहे कीर्ती कॉलेजचा आणि कीर्ती कॉलेजमध्ये माझा जो वर्गमित्र होता हरिप्रसाद कोटियन, राईट, तर त्याचं ते रेस्टॉरंट, तो मालक त्याचा, बरोबर, मी त्याच्या वडिलांनी सुरू केलेलं. राईट, त्यामुळे आम्ही हॉस्टेलवर राहायचो, सदन कदा भुकेलेलेच असायचो. राईट, त्यामुळे मग जिथे खायला जेवायला मिळतं Right. ते खायचं जेवायचं. तर मग 2 रेस्टॉरंट ओनर आमच्याकडे होते, एक Right. जय हिंदवाला आणि एक रुईयावाला, आणि दोघे बेस्ट, दोघेही बेस्ट. आज मुंबई दोघेही बेस्ट आहेत. त्यामुळे हॉस्टेल लाईफ आहे. फिश आणि हे सगळं तिकडे, आणि मग Right. जय हिंदवाल्याकडे जायचं, त्याच्याकडे परळला त्याचं जे ओरिजिनल तिथे जायचं, आणि बाकी सगळं रुईयाकडे. आणि रुईयाला का तर मग तिकडे मुली पोद्दारच्या पण, रुईयाच्या पण, Exactly. आणि मग तिकडे सगळे ते क्रिकेटर्स यायचे आणि सगळे नाटक बिटकवाले यायचे. त्यामुळे असं बघायचं, म्हणजे महेश मांजरेकरांना मी फर्स्ट टाइम तिथे बघितलं की असं देखणा असा जॅकी श्रॉफ टाईपचा त्याला मिशी, आणि मी असं बघत बसतो त्यांच्याकडे की अरे काय मस्त आहे रे, देखणा चिकणा माणूस आहे. आणि मी असं कधी वाट बघायचो की यांच्याशी कधी ओळख होईल. आणि आज त्याच इंडस्ट्रीत मी आहे. म्हणजे मला त्यावेळी वाटलं नव्हतं कॉलेजमध्ये असताना मी कधी या इंडस्ट्रीमध्ये येईल. त्यामुळे तो एक वेगळा नॉस्टॅल्जी आहे रुईयाचा, कट्ट्याचा माझा, खाण्याचा, मुली पाहण्याचा, या सगळ्या आर्टिस्टना बघण्याचा आणि त्यांच्यासारखं होण्याचा. एक तिथून कुठेतरी एक सुरुवात झालेली आहे. त्यामुळे खूपच नॉस्टॅल्जिया आहे. म्हणून